काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी डॉक्टर उत्तमराव महाजन यांचा वैशालीताई सूर्यवंशी यांना पाठिंबा. महाविकास आघाडीचे उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी यांनी मानले आभार. पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते सचिनदादा सोमवंशी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र वरिष्ठांच्या आदेशाने माघार घेऊन महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच डॉक्टर उत्तमराव महाजन यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी दोघांचे आभार मानले असून दोघं नेत्यांकडून पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीची पाचोरा भडगाव मतदारसंघात ताकद वाढली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नमस्कार, मी सचिन अशोक सोमवंशी, आपला सर्वांचा पाचोरा भडगाव विधानसभाच्या मतदारांचा मी लाडका, जनतेचा लाडका सचिनदादा. मित्रांनो, मी 4 तारखेला खूप डिप्रेशनमध्ये होतो, कारण की मी माघार घेण्याचं माझ्यावर तसं प्रेशर आलं. मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडनं मी गेल्या अनेक दिवसापासून 20 वर्षापासून सक्रिय काम करतो, त्याच्या आधीपासून काम करतो आहे आणि आपली सेवा देखील करतो असताना मी ह्या वेळेला विधानसभेची पूर्ण तयारी करून आम्ही उतरलो होतो. माझे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागणी केल्यानंतर पाचोरा ही जागा शेवटपर्यंत आम्ही संघर्ष केला आणि पाचोरा ही महाविकास आघाडीमध्ये आमच्याकडे कसे येईल हा प्रयत्न केला. परंतु आमचं त्या ठिकाणी अपूर्ण पडलं किंवा आमच्या श्रेष्ठी त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असू. काय उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतून त्यांना जागा मिळाली. आणि मित्रांनो, तरी देखील मी हिंमत केली. आपलं सगळ्यांचं प्रेम होतं. मी ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला असंख्य माझे मुस्लिम भगिनी, हिंदू भगिनी सगळे माझ्याकरता आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी माझा अर्ज भरला. माझे जनसेवा ज्या म्हणजे 5% लोकांपर्यंत मी पोहोचलो होतो की मी आज उमेदवारी अर्ज भरतो आहे. 95% लोकांपर्यंत मी पोहोचलो देखील नव्हतो, तरी उदंड असं मला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दीपावलीच्या दिवशी मी ज्या वेळेला बाहेर निघालो आणि प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेलो, प्रत्येक व्यापाऱ्याला विचारलं मी लढायचं का थांबायचं. माझ्या प्रत्येक व्यापाऱ्याने मला लढायला सांगितलं. पाचोरा शहरातल्या त्यांनी माझ्या अंगावर फुलं टाकली, माझ्या डोक्यावर फुलं टाकली. काही लोकांनी पेढे भरवले, आमचा आमदार तूच आहे असं म्हणून त्यांनी माझ्यावर खूप खूप प्रेम केलं. अचानक त्या घडामोडी घडत असतानाच पक्षश्रेष्ठी जे आहेत त्या पक्षश्रेष्ठींनी मला या उमेदवारीच्या रेसमधून थांबण्याचं त्यांनी मला सांगितलं. दबावतंत्र आलं. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नानाभाऊ पटोले यांनी मला शेवटच्या दिवसापर्यंत 3-3:30 वाजेनंतर जे नाट्य सुरू झालं त्यामध्ये माझ्यावर दबाव आणण्यासाठी भरपूर प्रयत्न झाला. त्याचप्रमाणे माझ्या हितासाठी देखील काही लोक आले. त्यात माझे जिल्हा अध्यक्ष जे होते ते देखील माझ्याकडे आले, बाळासाहेब प्रदीप पवार. त्यांनी देखील सांगितलं की आता आघाडीच्या माणसाने आपण थांबायला पाहिजे. आघाडीचा आपण तू नाही थांबला तर आघाडीचा माणूस देखील त्या ठिकाणी दोघं आपण उमेदवार पराभूत होऊ आणि नंतर मात्र तिसऱ्या माणसाला याचा बेनिफिट होईल. तो विचार करत असतानाच नानाभाऊ पटोलेंनी मला फोन केला, प्रदेशाध्यक्ष, आणि त्यांनी सांगितलं की सत्तेत आपण येतो आहोत आणि सचिन तू माझ्याकरता थांबला पाहिजे. मी त्यांना बोललो की नानाभाऊ आपण सांगितलं मला लढ आणि आता आपण सांगतायत. त्यांनी सांगितलं हो, मीच तुला सांगतोय आता की तू थांबला पाहिजे आणि तू आजपर्यंत संघर्ष करतोय, तू सत्तेत कधी येणार आहे. म्हणून मित्रांनो, मला खूप मोठा दबाव आला आणि मला त्या ठिकाणी पक्षनिष्ठा जी असते, पक्षाची मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहोत. पण अनेक लोकांनी मला सांगितलं की पक्ष तुझ्याकडे लक्ष देत नसेल तर तू बगावत कर. परंतु मला त्या गोष्टी आवडल्या नाही आणि मग शेवटी सारासार मी विचार केला आहे आणि तो विचार करून मी थांबण्याचा विचार केल्यानंतर माझ्या नानाभाऊ पटोले त्यांना मान दिला आणि त्याच्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबण्याचा विचार केला. मित्रांनो, तुम्ही या 3 अर्ज भरण्यापासून तर अर्ज काढण्यापर्यंत ज्या अनेक लोकांनी मला प्रेम दिलं, ज्यांच्यासाठी मी सेवा केलेली आहे, माझी ही सेवा कायम चालू राहील. मी थांबलो नाही. उमेदवारी अर्ज जरी माझा मागे झाला, विधानसभेला जरी मी थांबलो असेल, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आपण थांबलो नाही. जनसेवेसाठी मी कायम तुमचा सदैव ऋणी राहील. कारण की सामान्य जनतेच्या जनसेवेसाठी मी कायम सोबत असतो. जेव्हा कोणी फोन केला असेल त्यावेळेला रात्री मी फोन करून 2 वाजेपर्यंत गेलो होतो. कुठलाही माझा पैसा जास्त नसताना परत एक पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं की तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सचिन तू लढ म्हणणारे अनेक लोक मला भेटलेले होते. कोणीच सांगितलं नाही की तू थांब म्हणून. कारण राजकारण हा धंदा आहे म्हणून अनेक लोक या क्षेत्रात काम करत आहेत.
माझा राजकारण धंदा नाही आहे. मी जनतेसाठी काम करतो आणि जनतेसाठीच सेवा करत राहील. आताही थांबू नये. मित्रांनो, ज्यांनी मला प्रेम केलं असेल, ज्यांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना केल्या असेल, ज्यांनी माझ्याकरता दुआ केली असेल, ज्यांनी नमाज पठण केलं असेल, ज्यांनी मंदिरामध्ये आरती केली असेल माझ्यासाठी, त्या सगळ्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या सगळ्या जनतेचा मी सगळ्यांचा ऋणी राहील. आपला सचिन सोमूंची पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये आपण जेव्हा मला हाक द्याल, मी या 3 दिवसामध्ये माझी प्रतिक्रिया मी कधीच देऊ शकलो नाही, पण आज मला प्रतिक्रिया देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहोत. मला जेव्हा तुमची सेवा करायची पुन्हा संधी मिळत राहील, तेव्हा माझा नंबर कायम तुमच्याबरोबर राहील. माझ्याकरता 2 वाजता काय सर 3 वाजता असो, आपण कधीही फोन करा. हा सचिन सोमवंशी आपल्यासाठी कायम सदैव तुमच्यासाठी राहील. कारण मानलेल्या शक्य नात्यापेक्षा मानलेले नाते खूप असतात. माझी मानलेली नाते खूप होती. माझ्या बहिणी होत्या, माझे भावंड होते, माझे सगळी लोक माझ्यासाठी काम करत होते. ती सगळी मांडलेली माणसं होती आणि ती सगळी मांडलेली माझे माणसं माझ्यासाठी हे करत होते. सगळ्यांचं स्वप्न होतं की मी आमदार व्हायला पाहिजे होतं, कारण ते आमदार होते आणि ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही. मित्रांनो, मला माफ करा, पण पुढच्या वेळेला पूर्ण ताकदीने मी आपल्या सेवेसाठी पुन्हा येणार आहे आणि त्यावेळेला मात्र माझी माघार राहणार नाही, हे मात्र तुम्हाला अभिवचन देतो. कारण की ज्या चुका घडल्या त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ ही आता आली. हे सगळ्यांचे पुन्हा ऋण व्यक्त करतो आणि हे ऋण फेडण्यासाठी पुन्हा आपल्याकडे पुन्हा सेवेसाठी तयार झालेलो आहोत. कारण मी कुणाकडनंही सेवा करताना कधीही पैसे घेतले नाही. माझ्या जीवनामध्ये पत्रकारिता असो की सामाजिक कार्य असो, आजपर्यंत 1 रुपया कुणाकडनं घेतला नाही. इतका पारदर्शक आणि स्वतःचे उद्योगधंदे सांभाळून जनसेवेसाठी होऊन घेतलेला हा एकमेव माणूस आहे की जो सचिन सोमवंशी शेतकरी असो, बेरोजगार असो, माझ्या बहिणी असो, माझे भाऊ असो, या सगळ्यांसाठी काम करणारा माणूस आहे. म्हणून आपल्या संघर्षामध्ये, माझ्या या संघर्षामध्ये आपण योगदान दिले. गावागावामध्ये माझ्याबद्दलची चर्चा झाली होती की आमचा सचिन दादा आता आमदार होणार, म्हणजे आम्ही आमदार होणार. ते स्वप्न पुढच्या काळात तरी पूर्ण होईल एवढं मात्र. नमस्कार, मी वैशाली सूर्यवंशी. विधानसभा 2024ची महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी मला मिळालेली आहे आणि त्यामुळे आमचे सहकारी डॉक्टर उत्तमराव महाजन आणि सचिनजी सोमवंशी या दोघांनीसुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळत दोघांनीही माघार घेतली. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी डॉक्टर उत्तमराव महाजन यांना फोन करून विनंती केली की आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि नानाजी पटोले यांनी सचिन सोमवंशी यांना विनंती केली की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. त्या दोघांनीही महाविकास आघाडीचा धर्म पाळला. त्याबद्दल मी त्यांचे दोघांचे आभार मानते. धन्यवाद. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी आमिर पिंजारी, भडगाव, जिल्हा जळगाव. लोकनायक न्यूज